निदर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर 31 सेक्टर 4 कोपरखैरण्याच्या अगदी समोरील ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचा काही भाग काल रात्री कोसळलेला आहे आणि ही अतिशय जीर्ण झालेली ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये सध्या कोणी राहत नाही आहे, परंतु ह्या बिल्डिंगला मोठ्या प्रमाणात भेगा वगैरे पडलेले आहेत आणि ह्या बिल्डिंगचा हा भाग या ठिकाणी कोसळलेला आहे। आज आपण पाहू शकतो की ह्या रस्त्याच्या मधोमध हा भाग कोसळलेला आहे, आपण पाहू शकतो। तर या बिल्डिंगला महानगरपालिकेने लगेच या बिल्डिंगच्या बाबत सुरक्षिततेची उपाययोजना करावी आणि हा जो राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे, हा पडलेला राडारोडा तातडीनं उचलण्यात यावा। आज आपण पाहू शकतो याच रस्त्यावरती या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, हा कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचं या ठिकाणी बिल्डिंगचा राडारोडा भरण्याचं काम सध्या सुरू आहे बघा। ॲक्च्युली हे प्रायव्हेट काम आहे, परंतु महानगरपालिकेनं अशा पद्धतीनं ही जी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग पडलेली आहे, या पडलेल्या बिल्डिंगबाबत तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। हा संपूर्ण राडारोडा ज्यावेळी पडला या ठिकाणी, त्यावेळी पूर्णपणे हा रस्ता बंद झालेला होता। आज आपण पाहू शकतो की फरशी, कौले यांचे तुकडे अशा पद्धतीने ह्या रस्त्यात विखुरलेले आहेत आणि हा रस्ता जाण्या येण्यासाठी धोकादायक झालेला आहे। नवी मुंबईमध्ये नुकतीच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या इमारतीमध्ये जर पावसाचं पाणी या भेगांमध्ये जर गेलं तर नक्कीच ही इमारत या रस्त्यावरती कोसळणार आहे। तातडीने या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट करावी आणि ही जे फार मोठा जी समस्या निर्माण झालेली आहे, या जीर्ण झालेल्या बिल्डिंग पडण्याबाबतची यावर तातडीनं उपाययोजना करावी। SB न्यूजसाठी संजय पाटील, नवी मुंबई, कोपरखैरणे, सेक्टर 5।